ब्राह्मणीकरण जर रोखायचं असेल तर लवजी साळवेचा सत्य इतिहास सांगावा लागेल. ब्राह्मणीकरण म्हणजे नेमकं काय? सामाजिकीकरण माहित आहे, सक्षमीकरण माहित आहे. ब्राह्मणीकरण म्हणजे अशा प्रकारची एक ज्याला विज्ञानाचा कुठल्याही प्रकारचा थारा नाही, ज्यामध्ये रूढी, प्रथा, परंपरा आणि अल्पसंख्याक वर्गाला संपत्तीचं केंद्रीकरण करण्याची संधी दिली जाते. एका अल्पसंख्याक वर्गाचं वर्चस्व समाजावरती टिकून राहतं. अल्पसंख्याकाचा विचार हाच बहुसंख्याकाचा विचार आहे असं बिंबवलं जातं. ज्या ब्राह्मणी धर्मग्रंथातून मोठ्या पद्धतीनं कर्मकांड निर्माण झाले, पुराण निर्माण झाले, वेद निर्माण झाले आणि त्याचा पगडा तुमच्या आमच्या म्हणजे 85% बहुजन समाजावरती, थोडक्यात काय तर 97% बहुजन समाजावरती झालेला आहे. ती मोठी विषबाधा म्हणजे ब्राह्मणीकरण आहे. ब्राह्मणीकरण ज्याच्या सोबत झालेला आहे तो व्यक्ती सारासर विवेक बुद्धी विसरून जातो. तो तर्काला मानत नाही, तो विवेकाला मानत नाही, तो सारासार बुद्धीला मानत नाही. म्हणजे त्याला ब्राह्मणीकरणाची बाधा झालेली आहे. आज बऱ्याच ठिकाणी जे सत्संग होतात, ह्या सत्संगामध्ये बरेच स्त्री आणि पुरुष जातात, वेड्यासारखं वर्तन करतात. माझी पत्नी मला मारायला उठत आहे, माझी मुलगी मला मारायला उठत आहे, माझी बायको माझ्याजवळ नांदत नाही. आता खरं तर ह्या सर्व गोष्टीचं निदान मानसोपचार तज्ञाकडे असतं, दवाखान्याकडे गेलं पाहिजे. तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा इलाज होणार आहे त्या ठिकाणी गेलं पाहिजे. पण तसं न करता हे लोक भोंदू बाबाकडे जातात आणि त्यातूनच बघाटे सर तुम्ही बातमी ऐकली, पुण्यातले IT इंजिनियर असणारा माणूस, त्याची पत्नी सुद्धा इंजिनियर, स्वतःच्या मुलीचा इलाज करण्यासाठी भोंदू बाबाकडे गेला आणि लंडन रिटर्न, लंडन मधली प्रॉपर्टी विकली, पुण्यातली प्रॉपर्टी विकली आणि फक्त त्या भोंदू बाबाला 14 करोड रुपये दिले. नंतर त्यांना असं कळालं की आता माझी फसवणूक झाली. हा ब्राह्मणीकरण. मला हे डेमो कशासाठी द्यावा लागला? ब्राह्मणीकरण तुम्हाला समजलं पाहिजे. ब्राह्मणीकरण 2 पद्धतीनं होतं. नंबर 1 विकृतीकरण, विचाराची सळमिसळ केली जाते बगाटे सरांनी सांगितल्याप्रमाणे. जसं की बहुजनाचा कुठलाही महापुरुष असेल, एक तर त्याचा मित्र ब्राह्मण दाखवतात किंवा त्याचा गुरु का होईना ब्राह्मण दाखवतात. गौतम बुद्ध एवढं मोठं तत्वज्ञान देऊ शकले जगाला, त्याचं श्रेय पण ब्राह्मणाला दिलं जातं. जे 5 व्यक्ती आहेत ज्यांना दीक्षा दिली असं म्हटलं जातं, ते ब्राह्मण आहेत असं सांगितलं जातं. इतिहास उलगडून बघा, ते ब्राह्मण नाहीत. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे गुरु आहेत ते गुरु पण म्हणतात ब्राह्मणच आहेत. शिवाजी महाराजांचे गुरु कोण आहेत? ब्राह्मण आहेत. एक तर जो व्यक्ती महान असतो, एक तर त्याचा गुरु चेला असतो किंवा त्याचा कोणीतरी शिष्य हुशार असतो. तुम्ही म्हणता ना असं कसं काय? जसं इकडे शिवाजी महाराजांचे गुरु कोणाला सांगतात? ब्राह्मणाला सांगतात. बाबासाहेबांचे गुरु ब्राह्मणाला सांगतात. पण लवजी साळवेच्या बाबतीत तसं नाही केलं त्यांनी. ते म्हणले लवजी साळवे कोणाचे? म्हणजे त्याचा कोणी गुरु नाही ब्राह्मण, पण लवजी साळवेचे शिष्य मात्र सगळे ब्राह्मण आहेत. हे ब्राह्मणीकरण म्हणजे विकृतीकरणाच्या माध्यमातून ब्राह्मणीकरण आहे, सळमिसळ करण्याच्या माध्यमातून. मग हे कसं केलं जातं? इतिहासाच्या माध्यमातून केलं जातं, लेखणीच्या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून महात्मा फुले एक शब्द प्रयोग करतात ब्राह्मणाबद्दल, कलम कसाई. जे मराठीचे प्राध्यापक आहेत शरद गायकवाड साहेब आहेत, मला असं वाटतं की कलम कसाई शब्दप्रयोग शब्दकोशात नसावा. कलम कसाई, कसाई माहित आहे, कलम पण माहित आहे, पण कलम कसाई एकत्र केलेलं काही डोकं काय लागत नाही. जसं लेडीज म्हणजे स्त्री आणि फिंगर म्हणजे बोट, पण लेडीज फिंगर म्हणलं तर बाईचे बोट होत नसतात, भेंडी होत असते. तसा कलम कसाई नावाचा शब्द प्रयोग तयार झाला आणि कलम म्हणजे
कसाई म्हणजे कापणारा, कलम म्हणजे लिहिणारी, पण ब्राह्मण लोक सुद्धा लिहितात, पण आमच्या 7 पिढ्या बर्बाद करणारं साहित्य लिहितात, आम्हाला गुलामीत ठेवणारं साहित्य लिहितात, आमच्या महापुरुषाचं चित्र आणि चरित्र विकृत करणारं लिहितात. म्हणून विकृतीकरणाच्या माध्यमातून, लिखाणाच्या माध्यमातून, इतिहासाच्या माध्यमातून आमच्या महापुरुषाचं ब्राह्मणीकरण करण्यात आलंय. त्याला सुद्धा लवजी साळवे अपवाद आहेत. मी म्हणेल लवजी साळवेचं जे ब्राह्मणीकरण झालेलं आहे ते विकृतीकरणातून नाही झालं, इतिहासाच्या लेखनातून नाही झालं. लवजी साळवेचं ब्राह्मणीकरण हे उदात्तीकरणातून झालं. असं उदात्तीकरण ज्या उदात्तीकरणामुळं ह्या स्टेजवर बसलेल्या माणसांना आणि तुम्हा सर्वांना गुदगुल्या होतील, खुशी वाटल, अंगात खुशीची लहर येईल आणि तुम्ही त्याचा प्रोपोगंडा सगळ्या समाजामध्ये कराल. पहिलं तुमच्यामध्ये आमच्यामध्ये पेरलं, लवजी सर्वांचे बाप आहेत, सर्वांचे बाप आहेत. म्हणजे आगरकरला त्यांनी शिकवलं, टिळकाला त्यांनी शिकवलं, रानडेला त्यांनी शिकवलं, बळवंत फडकेला त्यांनी शिकवलं. आता मला सांगा, ब्राह्मणांचे गुरु दर लवजी साळवे जर तुम्ही जर समाजात सांगितला तर तुम्हाला लय भारी वाटेल, सांगायला भारी वाटेल का नाही? पण त्याच्यामुळे आमची काय वाट लागते ना, ह्याला स्लो पॉयझन म्हणतात. हे ब्राह्मणीकरण आहे की आम्हाला भारी वाटतं ऐकायला, पण तारखांचा मेळ या ठिकाणी घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर लक्षात येतं बळवंत फडकेचे गुरु लवजी साळवे होऊ शकत नाहीत. पण लवजी साळवेना जो शिष्य घडवला, रामोशी जातीतला उमाजी नाईक, त्यानं प्रति शिवाजी म्हणून त्याला ओळखलं जातं. उमाजी नायक मात्र लवजी साळवेचा शिष्य आहे, दस्ताऐवज उपलब्ध आहे. पण बळवंत फडकेचा गुरु असल्यानं एक सुद्धा डॉक्युमेंट्स आज कुठंच उपस्थित नाही, उपलब्ध नाही. भविष्यामध्ये जर आज आम्ही प्रचार प्रसार करत राहिलो, बळवंत फडकेचे गुरु लवजी साळवे, बळवंत फडकेचे गुरु लवजी साळवे, 10 वर्षानं, 20 वर्षानं, 50 वर्षानं ज्या वेळेला आमची पिढी डॉक्युमेंट चेक करायला जाईल, त्या डॉक्युमेंट्स मध्ये बळवंत फडके आणि लवजी साळवे यांच्याबद्दल कुठलं डॉक्युमेंट्स नसणार आहे. म्हणजे आमचा मुलगा लवजी साळवेचं पुस्तक असं बंद करून हे कपाटात फेकून देईन. लवजी साळवे संपणार आहेत का नाही? पण वरिंदल उमाजी नाईकाचे गुरु लवजी साळवेत हे जर आज आम्ही सांगितलं, त्याचा प्रचार प्रसार पण होणार आहे, त्याला दस्तऐवज पण आहे, त्याला पुरावे आहेत. परंतु ज्याचे पुरावे आहेत त्याला सरकार हाईट असतात आणि ज्याचे पुरावे नाही त्याचा प्रोपगंडा रचला जात आहे आणि तुमच्या आमच्या माथी मारला जात आहे. ज्या टिळकाचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिखलीमध्ये झाला, ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळेला लवजी साळवेचं वय वर्ष 62 होतं आणि ज्या वेळेला 9 वर्षाचे टिळक झाले, 12 वर्षाचे टिळक झाले, त्यावेळेला लवजी साळवे जर्जर म्हातारे झाले होते. मला सांगा, दोघांचा जिल्हा वेगवेगळा आहे, दोघांचा भूभाग वेगवेगळा आहे, ह्यांची भेटगाठ झाली कशी? बरं असं झालं असेल तर टिळकाच्या साहित्यात येणं अपेक्षित होतं, आलं का? नाही आलं. आम्ही ते डोकं लावणार नाहीत, आम्ही ते डोकं लावणार नाहीत. आम्ही फक्त ब्राह्मणांचं हे ऐकणार, ते गुरु आहेत तर गुरु आहेत बस. पण हा विचार करणारे दोघांचे तारखच मॅच होत नाहीत आणि दोघांचा म्हणजे लवजी साळवे रानडेचे पण गुरु म्हणतात. आता न्यायमूर्ती असणारा माणूस, अरे आजही गावातला सामान्य सवर्ण माणूस, गावातला सामान्य सवर्ण माणूस शिकलेल्या मातांगाच्या माणसाकडून पाणी सुद्धा पित नाही. आणि त्या काळामध्ये न्यायमूर्ती असणारा माणूस कुस्तीचं प्रशिक्षण लवजी साळवेकडून घेईन? साधी सरळ गोष्ट आहे. ज्या टिळकाचं गुरु म्हणून लवजी साळवे, त्या टिळकाची एक मोठी कुंडली आहे. तोच टिळक आहे ज्या टिळकानं कोल्हापूरमध्ये
छत्रपती शाहू महाराजांवरती बॉम्ब हल्ला घडून आणला होता. कमीत कमी कोल्हापूर मधल्या मातंग समाजाने ही गोष्ट विसरू नये. लवजी साळवेनं सत्यशोधक चळवळीचा वारसा चालवला आणि ती चळवळ तो वारसा पुढे गतिमान करण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे. शाहू महाराजांवरती प्रभाव दुसऱ्या कुठल्याही विचारधारेचा नाही, तो सत्यशोधक विचारधारेचा आहे. ज्या टिळकाचं उदात्तीकरण केलं जातं तो शाहू महाराजाला मारण्यासाठी प्रयत्न करतो. तो टिळक, त्या टिळकाला एवढं हायलाइट केलं जातं 1 जानेवारीला त्याची पुण्यतिथी असते, पण एकमेव ब्राह्मणाचा महापुरुष असा आहे त्याची पुण्यतिथी जयंती सारखी साजरी केली जाते. 1 ऑगस्टला का केली जाते? 1 ऑगस्टला का केली जाते? अण्णाभाऊ साठेची जयंती हाईड करायची आणि लोकमान्य टिळकाचं म्हणजे भट्टमान्य टिळकाचं साहित्य बाहेर काढायचंय म्हणून हा सगळा प्रपंच आहे. आम्ही लहानपणी होतो तर आम्हाला एकच फोटो होता सर, ते टिळकाचाच फोटो, आणि तिथं ते 5 डायलॉग मला मारावे लागायचे होते. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. लोक इकडे टाळ्या वाजवायची. मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टर्पल उचलणार नाही. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो माझा अधिकार आहे असं म्हणणारे टिळक. आत्नी नावाचं गाव आहे कोल्हापूर संस्थानाच्या बॉर्डरवरती. आता बॉर्डरच्या आतमध्ये का नाही आला तो? आतनीमध्ये गेला टिळक आणि तिथं सांगितलं बाबासाहेब जेदे जवळकर आणि शाहू महाराज प्रतिनिधित्वाची लढाई लढत होते. त्यावेळेला टिळकानं आतनीमध्ये सभा घेतली आणि त्यांनी सांगितलं तेली, तांबोळी आणि कुणबाटांना संसदेत जाऊन काय नांगर हाकायचंय का? बरेच मांग खुश होतील ना. तेल्याचं नाव घेतलंय, तांबोळीचं नाव घेतलंय, कुणब्यांचं नाव घेतलंय, आमचं नावच नाही घेतलं. अरे बाबा, तुम्हाला गिनलंच नाही त्यानं, केवढ्याचे बघितलंच नाही, तुमची अवकातच नाही त्याच्या तोंडामध्ये तुमचं नाव जाण्याची. अरे तेल्याला उडवून लावलं. कुणबी जात आहे, कुणबट त्याला देण्याचा शिवी आहे आणि शिवी देऊन तो माणूस म्हणतो तेल्या तांबोळ्या आणि कुणबाटांना संसद जाऊन का नांगर हाकायचा का? तो टिळक छत्रपती शिवाजी महाराजांवरती सिंतोड उडवतो. तो टिळक तो सावरकरांनी संभाजी महाराजांच्या आणि शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या पुस्तकाचा गवगव करतो. तो टिळक जो बाबासाहेबांच्या विरोधामध्ये स्टँड घेतो, तो टिळक शाहू महाराजांना जिवे मारण्याचा प्रयत्न करतो, तो टिळक ज्याच्या शेंगाच्या टरफलाचे किस्से आजही खेड्यापाड्यामध्ये गावामध्ये शासन प्रयोजित माध्यमातून ते दाखवले जातात. एक खास किस्सा तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या पायाखालची जमीन हादरण. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिखली नावाचं गाव आहे. आम्ही बामसेपच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बऱ्याच वेळा त्या ठिकाणी जात असतो. त्या ठिकाणी लक्षात आलं की आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघितलं तेव्हा टिळक राहत कुठं होते आम्ही बघितलं, तर त्या ठिकाणच्या पंचक्रोशीमध्ये आम्ही बघितलं. कोणती गोष्ट बघितली? ज्या भुईमुगाच्या शेंगाचा किस्सा टिळकाच्या बाबतीत सांगितलं जातो त्याचं काय मॅटर आहे नेमकं? तिथं गेल्यानंतर आम्हाला कळालं कोकणामध्ये भुईमुगाचं पीक घेतलं जात नाही. अरे बर, थोड्याफार शेंगा असतील तरी पण त्या बाया काय करतील, त्या शिक्याला ठेवतील, तुमचं अडकून ठेवायचं थोड्याशा, आणि काढून द्यायचं असेल तर थोड्याशा लेकराला देतील, आणि लेकराला दिल्यानंतर लेकरू एक तर घरी खाईन किंवा मग शाळेमध्ये जर गेलं तर गपचिप चोरून खाईन, बाहेर सगळ्यासमोर खाईन का? बरं, किस्सा असा सांगितला जातो, शिक्षक आले आणि शिक्षकाने विचारलं, अहो टिळक, शेंगाची टरफल पडला, शेंगाची टरफल उचला तुम्ही पडलेले. पहिले शिक्षक असे मारकुटे होते ना, मी असं एक दिवस असा हात पुढे केला आणि मी असं केलं, लागलीच नाही. त्यांनी मला परत बोलवलं, उलटा हात करायला लावला, 5 इकडून आणि इकडचा हात आता उलटा कर आणि त्याच्यावर 5. माझ्या काळातले शिक्षक मारकुटे होते आणि त्याच्या अगोदरच्या काळातले शिक्षक ते एवढे मारत होते, ते मारत पण होते आणि घरी आल्यानंतर मायबापाला सांगितलं, मायबापा पण मारत होते. आता एवढे मारकुटे शिक्षक असताना त्या गुरुजीला साक्षात्कार झाला का टिळक मोठा महापुरुष होणार आहे? अहो टिळक म्हणायला झाला असं असेल
एखाद्या बहुजनाच्या लेकरांना, मांगामाराच्या लेकरांनी टरपले खाल्ले असतील आणि टिळक्याजवळ टाकले असतील, टिळक असा टिलटिल्या येतो, असं बॉडी बिडी काही नाही शाहू महाराजांसारखे, म्हणून तर आत्मीला सभा घेतली, मध्ये नाही एंट्री केली. तो टिलटिला माणूस बिचारा लहान विद्यार्थी मांगामाराच्या एखाद्या लेकरानं खाल्ला असेल शेंगाची टरपला आणि त्याला सांगितलं नाही, माझं नाव जर सांगितलं ना बेट्या बाहेर आलास तर माझ्याशी गाठ आहे बरं का. मग टिळक म्हणला असेल मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरपल उचलणार नाही. अरे हे पळपुटेपणाचं उत्तर आहे, बाणेदार उत्तर नाही. बाणेदार उत्तर ती आहे, मी शेंगा नाही खाल्ल्या सर न शेंगा खाल्ल्यात त्यांना उचलायला लावा, मी उचलणार नाही, हे बाणेदार उत्तर. पण बाणेदार उत्तर नाही दिलं त्यानं. आणि किस्सा असा झाला असं की शेंगाचे टरपल पडले असतील, ते काय बोलत नसन, खनखन एक मारला असेल शिक्षकानं आणि सगळी चड्डी ओल्ली झाली असेल, त्या मिनरल वाट्यावर पाण्यासोबत टरपल उचलून बाहेर रडत रडत बाहेर फेकले असतील. किस्सा ओरिजिनल असा झाला असं. म्हणून ओरिजिनल आमचा ज्यावेळेस इतिहास लिहिण्याची आम्हाला संधी मिळेल ना, आम्ही असा टरपल किस्सा असा लिहूत आम्ही आमच्या पद्धतीनं. आणि म्हणून इतिहासाचं झालेलं ब्राह्मणीकरण या लिखाणाच्या माध्यमातून होतं, त्याच पद्धतीनं उदात्तीकरणाच्या माध्यमातून होतं. रानडेचं नाव सुद्धा त्या टिळकासोबत जोडलं जातं. खास गोष्ट इतिहासातल्या लोकांना माहित आहे, रानडेचं नाव इतिहासामध्ये 2 गोष्टीसाठी फेमस आहे सर. नंबर 1, विधवा पुनर्विवाहासाठी इतिहासामध्ये नाव न्यायमूर्ती रानडेचं फेमस आहे. आणि दुसऱ्या गोष्टीसाठी आहे, बाल विवाह बंदीसाठी सुद्धा रानडेचं नाव फेमस आहे, प्रसिद्ध आहे. किस्सा असा आहे, ज्या रानडेचं नाव बाल विवाह बंदीसाठी आहे आणि ज्या रानडेला लवजी साळवेचा शिष्य म्हटलं जातं जाणीवपूर्वक, त्या रानडेनं ज्या वेळेला बाल विवाह बंदीसाठी त्याचं नाव आहे, त्याची पत्नी एक्सपायर झाल्यानंतर, वारल्यानंतर वय वर्ष 45 असणाऱ्या तरुण राणेनं 13 वर्षाच्या मुलीसोबत लग्न केलंय. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. 43 वर्षाचा म्हातार 13 वर्षाच्या मुलीसोबत लग्न करत आणि इतिहासात नाव कशासाठी? बालविवाह बंदीसाठी. आणि त्याच्या पाठीमागे मालिका आली होती, उंच माझा झोका. ती 13 वर्षाची गाबडी आंब्याची फोड खाती, उष्टी करते आणि 43 वर्षाच्या रानाडाला देते आणि हे खा. का खा? उष्ट खाल्ल्यानं प्रेम वाढतंय म्हणे. आणि उंचचा झोकानं आमच्या बायांचे टाइम टेबल त्या मालिकेच्या टाइम टेबल नुसार स्वयंपाकाचे टाइम टेबल बदलतात. ब्राह्मणीकरण होणार नाही तर काय होणार आहे? दुसऱ्या एका गोष्टीसाठी रानडेचं नाव फेमस आहे. मी चिरफाड ह्याच्यासाठी करायला लागलोय, डबल हा बाज पण नको आणि बासुरी पण नको, मोडून टाकायचंय, क्लिअर कट. डबल कोणाच्या डोक्यात राहतात का म्हणे? टिळकाचं रानडेचं नाव डबल आलंच नाही पाहिजे डोक्यात. रानडेचं नाव आहे दुसऱ्या एका गोष्टीसाठी फेमस, विधवा पुनर्विवाहासाठी. त्याची स्वतःची सख्खी बहीण एक्सपायर झाली तरुण वयात स्वतःची बहीण एक्सपायर झाली. तिच्या अंगावरती पांढरी कापडं, पांढरी साडी त्यानं घातली. म्हातारी होऊन ती बाई, ती मुलगी म्हातारी होऊन रानडेच्या घरामध्ये एक्सपायर झाली. पण दुसरं लग्न रानडेनं होऊ दिलं नाही. नाव इतिहासात कोणासोबत? विधवा पुनर्विवाहासाठी फेमस आहे. ह्या लोकांसोबत तुम्ही नातं जोडतात लवजी साळवेचा. ज्या लवजी साळवेबद्दल बोललं जातं, कुस्ती शिकवली, कुस्ती शिकवली, कुस्ती शिकवली. अरे कुस्ती शिकवणं काय ऑनलाईन शिकवायला एवढं सोपं आहे? कुस्ती शिकवायचं तर हे कपडे अंगावरचे काढावं लागते ना, ड्रेस कोड असतो, लंगोटी असते. आणि मग लंगोटी घेऊन असं लाल मातीत असं मैदानात यावं लागतं. आणि नंतर मग लवजी साळवे किंवा समोरचा पैलवान असं इथं पकडतो, कानाला पकडतो आणि उचलून असं आपटतो, नंतर सांगतो डाव असा असतो. असं शिकवावं लागेल ना कुस्ती, का थेरॉटिकल शिकवणार का? हा, कानाच्या पाठीमागे हात लावा, मांडीमध्ये हात घाला, गुडघ्यावर एक बुक्की मारा, असं असतं? असं नाही हो, माझ्या माहितीच तो नाही. आणि किती टेक्नॉलॉजी पुढे गेली तर कुस्ती तुम्हाला अशीच शिकवावं लागेल. अरे आमच्या मांगा माराचा तुमच्या आमच्या स्पर्शाचा तुम्हाला इटाळ होतो, आमच्या सावलीचा इटाळ होतो, आमच्या बोलण्याचा इटाळ होतो, आमच्या अन्नाचा इटाळ होतो.
बरं तुम्ही म्हणता त्यावेळेला परिस्थिती वेगळी आहे असं म्हणण्याची सुद्धा संधी नाही, कारण मुक्ता साळवेनं लिहून ठेवलंय मांगा माराच्या दुःखाविषयी. त्याच्यामध्ये ती म्हणते ब्राह्मणांचा धर्म शोषण करणाऱ्याचा धर्म आणि पीडितांचा धर्म एक कधीच असू शकत नाही. मी त्या पेशवाईची साक्ष आहे ज्या पेशवाईमध्ये पर्वतीच्या पायथ्याला मांगाच्या माणसानं जर थोडासा गुन्हा जर केला तर त्या माणसाचं मुंडकं धडापासून वेगळं केलं जात होतं. त्या मुंडक्याचा चेंडू आणि तलवारीचा दांडू केला जात होता. ही परिस्थिती पेशवाईमध्ये असताना तुम्ही कल्पना करू शकता का लवजी साळवेनं राडाण्याला अशी मिठी मारली किंवा कुस्ती शिकवली? शक्य? मी हे सगळं तर्काच्या आधारे बोलतोय. महात्मा फुलेला आम्हाला सर्वात महत्वाचं काय शिकवलं? सत्य शोधायचं शिकवलं. सत्य शोधक धर्म त्यासाठी त्यांनी निर्माण केला. म्हणून लवजी साळवे जे आहेत, लवजी साळवेनं सुद्धा आणखीन एका बाबतीमध्ये लवजी साळवेचं ब्राह्मणीकरण कसं केलं जातं, खोडसळपणा कसा असतो मी सांगतो. या देशातला बहुजनवादी वर्ग, बौद्धिस्ट वर्ग जो बाबासाहेबाला मानतो तो बाबासाहेबाला बाप मानतो. बघा खूप सेन्सिटिव्ह मुद्दा सांगतोय. या ठिकाणचा वर्ग बाबासाहेबाला बाप मानतो. मग बाबासाहेबापासून मातंगांना वेगळं करायचं असेल तर ह्यांच्यामध्ये उदात्तीकरण केलं पाहिजे, जेणेकरून भारी वाटलं पाहिजे. मांगांना भारी वाटतं. अरे बाबासाहेबाचे गुरु महात्मा फुले आणि महात्मा फुलेचे गुरु लवजी साळवे, ऐकायला लय भारी वाटतं. त्याचे परिणाम काय होतात ते बघा. परिणाम किती खतरनाक आहे बघा. ब्राह्मणी व्यवस्था बाबासाहेबाचा गुरु महात्मा फुलेला सांगते, महात्मा फुलेचा गुरु लवजी साळवेला सांगते. त्याचा विपर्यास मास मध्ये असा होतो, तुमच्या बापाचा बाप जे आहे, तुमच्या बापाचा बाप जो आहे त्याचा बाप म्हणजे लवजी साळवे आहे. हे ऐकायला कसं वाटतं? ऐकायला कसं वाटतं? जे बाबासाहेबाला बाप म्हणतात ते लोक ह्याचं उदात्तीकरण करणार आहेत, मानणार आहेत. पण मांगाच्या अंगात तर अशी 420चा झटका येतो. अरे वस्तुस्थिती हे आहे, कुस्तीच्या आखाड्यामध्ये दांडपट्टा आणि तलवार आणि कुस्ती शिकवण्याचं काम महात्मा फुलेला लवजी साळवेनं केलेलं आहे. बरोबर? लवजी साळवेला दांडपट्टा येत होता, तलवार चालवता येत होती, फरची कुऱ्हाड चालवता येत होती. परंतु ती फरची कुऱ्हाड इंग्रजाच्या विरोधामध्ये नाही, तुमच्या आमच्या मध्ये येणाऱ्या शिक्षणापासून आम्हाला वंचित ठेवणाऱ्या सावित्रीला आणि शेख फातिमा बीवीला रस्त्यावर रोखणाऱ्या, सेन फेक करणाऱ्या ब्राह्मणांच्या विरोधात चालवली पाहिजे. ही शिकवण मात्र महात्मा फुलेनं लवजी साळवेला दिलेली आहे. वेगळा बेसिक फरक मी सांगतोय. महात्मा फुलेला कुऱ्हाड चालवण्याचं, दांडपट्टा चालवण्याचं, फरची कुऱ्हाड चालवण्याचं, कुस्ती करण्याचं स्किल महात्मा फुलेला लवजी साळवेनं दिलं. परंतु दांडपट्टा आणि फरची कुऱ्हाड ही ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात चालवली पाहिजे, ह्याची ओरिजिनल शिक्षण मात्र महात्मा फुलेनं शाहू महाराजांना दिलेलं आहे. सॉरी, लवजी साळवेला दिलेलं आहे. बेसिक फरक सांगायला. आणि म्हणून कोण कोणाचा गुरु ह्याच्यापेक्षा हे महत्वाचं आहे. लवजी साळवेनं खेळातले प्रकार शिकवले असतील, दांडपट्टा शिकवलाय, महात्मा फुलेला शिकवलाय, याच्यात दुमत नाही. परंतु आज आम्हाला दांडपट्टा असून चालणार नाही, कुऱ्हाड असून चालणार नाही. आम्हाला शिक्षण घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ते शिक्षण लवजी साळवेच्या कुटुंबाला, मुक्ता साळवेला देण्याचं काम मात्र महात्मा फुलेनं केलेलं आहे. खूप तंतोतंत सांगत मी लाईन थोडं जरी इकडे तिकडे जर झालं तर त्याचा अर्थ वेगळाच निघतो. कोणी कोणाला काय शिकवलं हे सांगतोय. दांडपट्टा शिकवलाय लवजी साळवेनं महात्मा फुलेला, पण तो दांडपट्टा ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये चालला पाहिजे ही शिकवण मात्र महात्मा फुलेनं त्यांना सांगितली. बाबा
तिकडं फिरू नको, हातापायाला मारून घेशील. हे इकडे सावित्रीच्या विरोधात उभा राहिलेले, त्यांच्या विरोधात लढ. बाबा नुसता दांडपट्टा चालून उपयोग नाही, तुझ्या पुतणीला तुझ्या मुक्ताला आता शिकावा लागेल. म्हणून असं करत मुक्ता साळवेला शाळेमध्ये आणण्यासाठी प्रवृत्त करणारे महात्मा फुले. म्हणून खऱ्या अर्थानं विधायक बदल लवजी साळवेमध्ये जो झालेला आहे, मी म्हणतोय महात्मा फुले हे गुरु आहेत आणि ह्या अर्थानं लवजी साळवे त्यांचे त्या ठिकाणी शिष्य ठरतात. कोणत्या अर्थानं कोण कोणाचा गुरु, कोण कोणाचा शिष्य ह्याची सीमारेषा आहे ती तुम्ही ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. ही सीमारेषा बॉर्डर लक्षात घेतली पाहिजे. आणि त्या मुक्ता साळवेनं मांगा माराच्या दुःखाविषयी निबंध तर लिहिलाच लिहिला. एवढंच नाही, ज्या वेळेला इंग्रज अधिकाऱ्यांनी तिला चॉकलेट दिलं, ते चॉकलेट त्या मुक्तानं नाकारलं. मुक्तानं नाकारलं. मुक्ता म्हणते की मला चॉकलेट नकोय, मला लायब्ररी पाहिजे, मला पुस्तकं हवी आहेत. ते मुक्ता साळवेनं ब्राह्मणी धर्म नाकारला. 101 वर्षानंतर बाबासाहेबांनी दुसरा धर्म स्वीकारला. आज जे मुक्ताला कळालं ते आज आमच्या PhD वाल्याला कळायला तयार नाही, ग्रॅज्युएशन असणाऱ्या लोकांना कळालं नाही. ते जर कळालं असतं तर IT इंजिनियरनं भोंदू बाबाला 14 करोड रुपये दिलेच नसते. आलं लक्षात? तिसऱ्या लेकराला कळालंय की हे सगळं काय, अंधश्रद्धा काय, हे काय, कोणाच्या नादी लागलं पाहिजे, कोणाच्या नादी नाही लागलं पाहिजे. पण हिंदुत्वाच्या घोड्यावर स्वार झालेले माणसं आहोत. झेंडुत्वाच्या घोड्यावर एवढे स्वार की आम्हाला किती मार तर आमची उत्तराधारी झालेली आहे. अगोदर आम्ही आमच्या पाठीमध्ये चाबूक मारत होतो, आता दुसरा कोणीतरी मारत आहे. आणि म्हणून अगोदरच अन्याय सहन करून करून आमची पाठ मजबूत झाल्यामुळं त्या अन्यायाच्या विरोधात आज तयार नाही आहोत. पण सरांनी सांगितल्याप्रमाणे काळ बदलला, वेळ बदलली. 1970च्या दशकामध्ये सर्वात जास्त अन्याय अत्याचार पूर्व समितीचे मार आणि आजच्या बुद्धिस्ट लोक होत होते 70 ते 90चा काळ. कारण तो त्यांच्या आयुष्यातील संक्रमण काळ होता. त्यांच्यातली पहिली पिढी शिकून समोर आली आणि अन्यायाला अन्याय, आरेला आरेन, कारेला कारे करू लागली. त्यामुळं प्रस्थापितांचा आगडोंब उठला, म्हणून त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले. 1970 ते 2000 पर्यंत मातांगावर अन्याय अत्याचार झाले नाही. 2 चापटा जरी मारल्या एखाद्या गाड्याला तरी पण तो डोळे चढत पुन्हा कामाला लागायचा. पण एखाद्यानं आज बाजरी जरी खराब दिली तरी पण तो जा विचारतो, बाबा मी चांगल्या बाजरीचे पैसे दिलेले, मला चांगलं धान्य दे. आणि म्हणून मातांगावर अन्याय अत्याचार होतोय. म्हणून 1970 ते 1990 हा काळ बुद्धिस्टांसाठी, महाराजांसाठी संक्रमण अवस्था होती. तर लॉकडाऊन पासून आतापर्यंतचा जो काळ आहे तो मातांगासाठी संक्रमण अवस्था आहे. संक्रमण अवस्थेमध्ये त्रास होत असतो. एखाद्या महिलेची डिलिव्हरीच्या 8व्या महिन्यापर्यंत तिला त्रास होत नाही, परंतु 8व्या 9व्या महिन्यामध्ये डिलिव्हरीच्या दरम्यानमध्ये ऑपरेशन करताना तिला त्रास होतो. थोडंफार रक्त वाहिलं जातं. थोडंफार रक्त जरी जात असेल, ती संक्रमण अवस्था जरी असली, ती गरजेची असते, ती नवनिर्माण करणारी असते. म्हणून मातांगावर जेवढे जास्त अन्याय अत्याचार होतील, आम्ही पण खाजगीमध्ये बोलत म्हणतो की मातांगावर असाच अन्याय झाला पाहिजे, त्याच्याशिवाय तो वटणीवर येणार नाही. आमचा उद्देश हा नसतो की त्याच्यावर अन्याय झाला पाहिजे. आमचा उद्देश हा असतो, तुझ्यावर अन्याय झालाय, तू बोलणार कधी आहेस? तू बोलला पाहिजे. ह्या संक्रमण अवस्थेतून बाहेर आलं पाहिजे. म्हणून स्त्रीच्या आयुष्यामध्ये, एखाद्या रोग्याच्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने ऑपरेशन गरजेचं आहे, त्यावेळेला मातांगाच्या आयुष्यामध्ये सुद्धा संक्रमण अवस्था सुद्धा महत्वाची आहे. म्हणून जेवढे जास्त अन्याय अत्याचार होतील तेवढं मोठं परिवर्तन समाजामध्ये होईल. वामन मेश्राम साहेब म्हणतात, समाजामध्ये बदलासाठी जेवढी प्रतिकूल परिस्थिती, मातांग समाजासाठी जेवढी प्रतिकूल परिस्थिती येईल, क्रांतीसाठी तेवढीच अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. म्हणून ह्या अनुषंगाने विचार करत असताना आम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सत्यशोधक लवजी साळवे
यांनी आम्हाला शिक्षणाची गंगा आमच्या घरामध्ये वाहत असताना एका हातामध्ये महाराचं लेकरू घेतलं, एका हातामध्ये मांगाचं लेकरू घेतलं। मांग आणि महार हा शब्दप्रयोग मी वारंवार करत आहे। महार म्हणजे पूर्वाश्रमीचा महार आणि आजचा बुद्धिस्ट बांधव, आणि मांग म्हणजे पूर्वाश्रमीचा मांग आणि आजचा मातांग बांधव। ह्या अनुषंगाने तुम्हाला घ्यायचे बरं का। मांग आणि महार लेकरांना त्या ठिकाणी शाळेमध्ये नेण्याचं काम केलं। एवढंच नाही तर धनगराच्या लेकरांना पोत्यात टाकून शेख फातिमा बीवी पहिली मुस्लिम शिक्षिकेच्या शाळेमध्ये पाठवलं। पहिली मुख्याध्यापिका फक्त शिक्षिका नाही, सावित्रीबाई फुलेच्या शाळेमध्ये पाठवलं। पहिल्याच शाळेमध्ये नाही तर फुले दाम्पत्यानं पहिली मुलींची शाळा नाही काढली, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी, 10वी, 11वी, 12वी, 13वी, फक्त 13 पहिल्या मुलींच्या शाळा फुले दाम्पत्यानं काढलेल्या आहेत। इतिहासातले ब्राह्मण इतिहासकार लिहून ठेवतात फक्त पहिली शाळा काढली। मग आमच्या भोळ्या भाबड्या जनतेला वाटतंय पहिली काढली, दुसरी काढली असं एखाद्या ब्राह्मणानं। भिडेच्या वाड्यात जागा दिली ना, नंतर भिडेच्या वाड्याचं काय केलं तुम्हाला काय सांगण्याची गरज नाही। हे विकृतीकरण आम्ही समजून घेतलं पाहिजे। लवजीनं आम्हाला सत्यशोधक विचारधारा दिलेली आहे। आज लवजीच्या नावानं आम्ही लवजी बोलायला लागलो, पण ब्राह्मणी धर्माच्या नादाला लागलेलो आहेत। लवजी साळवेनं शिक्षणाच्या माध्यमातून झालेल्या परिवर्तनाच्या आधारे मोठ्या पद्धतीनं समाजामध्ये सत्यशोधक पद्धतीनं विवाह लावलेले आहेत। म्हणून जे लोक जय लवजी म्हणतात ते जर लवजीला बाप म्हणत असतील तर मला असं वाटतं की बापाचं आपण ऐकलं पाहिजे। बापानं सत्यशोधक पद्धतीने लग्न लावले, आम्ही सुद्धा सत्यशोधक पद्धतीचा स्वीकार केला पाहिजे। आज मी ज्या परभणी जिल्ह्यामध्ये आहे त्या परभणी जिल्ह्यामध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये सत्यशोधक पद्धत ज्या वेळेला आम्ही आणली त्यावेळेला आम्ही अल्पसंख्याक होतो। अशी भीती वाटत होती की समाज आपल्याला वाळीत टाकतो का काय, अशा प्रकारची परिस्थिती होती। पण आज परिस्थिती अशी आहे, जे लोक सत्यशोधक पद्धतीने लग्न करत नाहीत ते चोरून लपून लग्न करतात। नाही बाबा उद्या पात्रेकर सरला कळलं तर लय बोलतील आपल्याला। वातावरण फिरलंय, वारं फिरलंय, फक्त ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे। पात्रीतल्या प्रत्येक मांगवड्याच्या प्रत्येक घरावरती अण्णाभाऊ साठे नाही डायरेक्ट बाबासाहेब स्वीकारलेत त्यांनी। प्रत्येकाच्या घरावर अशोक चक्रच आहे। माझे जे आजोबा होते मातांग समाजातले पहिले खासदार देवराव कांबळे, हे बीएसपीच्या तिकिटावरती तुमच्या शेजारच्या धाराशिव मधून कांशीराम साहेब सुद्धा त्या प्रचाराला आले होते। त्यांनी सोबत काम केलं, लोकसभेची निवडणूक लढवली। माझे वडील काका बीएस कांबळे वगैरे तुम्हाला माहित आहेत, DS4 मध्ये कामाला होते, बामसेप मध्ये काम केलंय, आणि आज विकास पात्रीकर जे चळवळीमध्ये काम करत आहेत ही माझी तिसरी पिढी काम करत आहे। बांधवांनो, माझं लग्न लॉकडाऊनच्या अगोदर बुद्धिस्ट पद्धतीने कुठले हळद आणि कुंकू न वापरता पैठणमध्ये ब्राह्मणांच्या बालेकिल्ल्यामध्ये बुद्धिस्ट पद्धतीने झालेले आहे। आमचे जे साडू बंधू आहेत मनोज कुमार वाघमारे, त्या मनोज कुमार वाघमारेचं लग्न सुद्धा पैठणमध्ये बुद्धिस्ट पद्धतीने झालंय। आणि जागतिक दर्जाचे जे भंते आहेत, ससई सुरे जे भंते आहेत ते भंते जपानचे भंते 500 बौद्ध भिक्खूसह त्यांनी पैठणला आल्यानंतर चिवरदान करण्याचं सुद्धा काम केलेलं आहे। म्हणून ब्राह्मणी व्यवस्थेच्या पॅकेटामध्ये लात मारून इथं आलेले लोक आहोत। मला आयोजकाने या ठिकाणी की सर याने आलेला खूप मोठा वर्ग हा ख्रिश्चन कन्व्हर्टेड, ख्रिश्चन कन्व्हर्टेड लोकांचं खूप मोठा अभिनंदन करतो। आम्ही परिवर्तन स्वीकारण्याच्या अगोदर 40 वर्ष अगोदर तुम्ही परिवर्तन स्वीकारलं, हिंदुत्ववादी ब्राह्मण धर्माच्या पॅकेटात लात मारून खऱ्याला खरं खोट्याला ख्रिश्चन धर्म तुम्ही स्वीकारला। आणि म्हणून जे जे धर्म मसावदाला मानतात, समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायाला मानतात, जो इस्लाम धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, शीख धर्म असेल, कुठलाही जगातला धर्म असेल, ह्या धर्मासोबत आम्ही आमचा कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अंतर्गत सोबत काम करायला आहोत। नवटिकाची गरज आहे। आणि म्हणून ख्रिश्चन बांधवावरती ज्यावेळेस कुठली गोष्टी ती त्यांच्यावरची समस्या, त्यांच्यावरची समस्या असेल, समाजोजनावरती असेल, मूलनिवासी समस्या असेल, तो शब्द या ठिकाणी देतो। आणि सगळ्यात शेवटी या मुद्द्याचं ह्या कन्क्लूड करत असताना एक मुद्दा मात्र महत्वाचा राहिलेला आहे।
कदाचित तुमच्यापर्यंत हे लोन आलेलं नाही, परंतु खास तुमच्यासाठी सांगतोय, अबकड आरक्षण झालं पाहिजे असं म्हणणाऱ्यामध्ये तुमच्या ह्या गर्दीमध्ये बसणारे सुखसाऱ्या लोकांना असं वाटतं की आरक्षण मिळालं पाहिजे. जे आरक्षण तुम्हाला मिळालंय, असंच हवेतून आरक्षण मागितलं मिळालं नाही. 105 मराठा समाजातल्या लोकांनी आत्महत्या केले, आरक्षणाचं त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेलं नाही. बांधवांनो, मातंगातल्या कुठल्याही माणसानं आत्महत्या केली नाही, कुठलं निवेदन दिलं नाही, तरी पण आमच्या 7 पिढ्याचा उद्धार या आरक्षणानं झालेला आहे. आत्महत्या कोणी केलेली नाही. म्हणून ज्यांनी आरक्षण दिले त्यांच्या तराजूवरती, त्यांच्या बोटावरती शक घेणं म्हणजे बापासोबत बेईमानी करण्यासारखं आहे. बांधवांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, जे आरक्षण मिळालंय, बरेच लोक म्हणतात संविधानामुळे मिळालंय, मी म्हणतोय चूक. आता तुम्ही माझ्याकडे रागाना बघता, पुढचे 3-4 वाक्य बोलल्यानंतर म्हणतात बरोबर आहे. इंग्रज सरकार सातत्यानं भारतावरती राज्य करत असताना बाबासाहेबांनी वारंवार सांगितलं की आम्ही अस्पृश्य लोक आहोत, आम्ही अनटचेबल आहोत, आम्हाला हक्क आणि अधिकार दिले पाहिजे. इंग्रज सरकारनं नाही दिले. नव्हे ते गांधीजींना सांगितले की हिंदू धर्माचा भागच अस्पृश्य आहेत, त्यांना हक्क आणि अधिकार देण्याची गरज नाही. मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा येण्याच्या अगोदर म्हणजे 1919च्या अगोदर 1917ला साऊथ ब्युरो कमिशन आलं. साऊथ ब्युरो कमिशन आमच्या शेड्यूल कास्टच्या लोकांना हक्क आणि अधिकार देण्यासाठी आलं होतं. ह्या साऊथ ब्युरो कमिशनच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साक्ष दिली, पण त्या साऊथ ब्युरो कमिशनच्या विरोधामध्ये स्टँड घेण्याचं काम टिळकांनी केलेलं आहे. लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा बरं का, टिळक असं डोक्यात गेला पाहिजे. साऊथ ब्युरो कमिशन आधी 17चं, त्याच्यानंतर जे जवळकरांनी सुद्धा त्याच्यासमोर साक्ष दिली. नंतर मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आला. नंतरच्या कालखंडामध्ये सायमन कमिशन आलं. ह्या सायमन कमिशनला काँग्रेसनं आणि गांधीजीनं एवढा विरोध केला. जे काय सायमन कमिशन आम्हाला हक्क आणि अधिकार देण्यासाठी आलं होतं की त्यामध्ये लाला लजपत राय नावाचा काँग्रेसचा नेता लाट्या काट्याने रक्तबंबाळ झाला, मेला, शहीद झाला. मी मेलो तर बेहतर, पण ह्या अस्पृश्य लोकांना हक्क आणि अधिकार दिले नाही पाहिजे, ह्याच्यासाठी ती लढाई होती. आणि बाबासाहेब आमच्यासाठी लढत होते. त्यांच्या गाडीवरती आगीचे टेमे फेकण्यात आले, पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले, जीवघेणे हल्ले करण्यात आले. साऊथ ब्युरो सायमन कमिशनला ज्या दिवशी बाबासाहेबांनी साक्ष दिली, त्या दिवशी भगतसिंगला बॉम्ब हल्ला करण्याची सुपारी दिली. पण सायंकाळी भगतसिंग खाली हाताने आला आणि भगतसिंगनं सांगितलं मी बॉम्ब हल्ला केलेला नाही. का केलेलं नाही? मी तारखा उलगडून बघितल्या. तारखा उलगडून बघितल्यानंतर लक्षात आलं, ज्या दिवशी भगतसिंगला सायमनला खत्म करण्यासाठी बॉम्ब हल्ल्याची सुपारी दिली होती, त्या दिवशी सायमन सोबत दिवसभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. अंगावर काटे आणणारा, शारे आणणारा हा इतिहास आहे. पण आम्ही विसरलो. त्या शहीद भगतसिंगनं शेवटच्या क्षणी चिठ्ठी लिहिली. ती चिठ्ठी भामसेपकर सुद्धा डिजिटल प्रिंट त्याची आलेली आहे. जर मी या ठिकाणाहून आलो, सुटलो, मला फाशी नाही झाली, तर या पुढचं आयुष्य मी बाबासाहेबाच्या चळवळीला अर्पण करन, ही शपथ घेणारे शहीद भगतसिंग आहेत. म्हणजे शहीद भगतसिंग आमच्या हक्क आणि अधिकाराच्या समर्थनात होते. पण त्या शहीद भगतसिंगला सुपारी कोणाला मारण्याची दिली होती? सायमनला. अरे सुपारी सायमनची दिली होती, निशाणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ही गोष्ट एवढा तुमच्या आमच्या लक्षात यायला पाहिजे. आणि म्हणून त्यानंतर त्या दरम्यानच्या कालखंडात महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला. त्यानंतर नाशिकचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला. लोक म्हणत होते आम्हाला दर्शन घ्यायचे, आम्ही त्यांचेच भाग आहेत. बाबासाहेब सांगायले बाबा तू आपण वेगळे आहेत बाबा, तुम्ही त्यांच्यात जाऊ नका, जाऊ नका. नाही म्हणे जाऊनच बघूत कसं होतंय. गेले, लाट्या काट्या खाल्ल्या, डोके फुटले. पुन्हा म्हणले आपण चौदार तळ्याला पाणी प्यायला जाऊ. अहो नका जाऊ, आपण त्यांच्यापेक्षा वेगळे नाहीत. इंग्रज सरकारला पण दाखवायचं होतं की त्यांच्यापेक्षा वेगळे आहेत. मग महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. आणि त्यानंतर पुढे चालून दुसरा एक सत्याग्रह जो मी आता सांगितलं तुम्हाला, महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि दुसरा कोणता सत्याग्रह सांगितलंच, काळाराम मंदिराचा सत्याग्रह. त्या दोन्ही ठिकाणी आमचे लोक जखमी झाल्यानंतर त्या ठिकाणी
इंग्रज सरकारकडे दस्तऐवज तयार झाले, जे पोलीस स्टेशनला दस्तऐवज तयार झाले. का मारले या लोकांना? पाणी पिऊ लागले. कोणाचं आहे? ब्राह्मणाच्या ताब्यातलं आहे. हे मंदिर कोणाच्या ताब्यात आहे? ब्राह्मणाच्या ताब्यात. कोण घुसलं होतं? अस्पृश्य. मग काय केलं? लाट्या काट्या मारल्या. कागदपत्र तयार झाले, पुरावे तयार झाले. हे पुरावे गोलमेज परिषदेमध्ये मांडले. त्याचा परिणाम असा झाला, भारताचं संविधान तयार होण्याच्या अगोदर 16 वर्ष अगोदर 17 सप्टेंबर 1932 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याला यश आलं आणि तुम्हाला आणि आम्हाला हक्क आणि अधिकार मिळालेले आहेत. पण त्याला संविधानिक स्वरूप नव्हतं. ते संविधानिक स्वरूप आणण्यासाठी संविधान सभेवर जाणं गरजेचं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेवर जाण्याचा प्रयत्न केला. आमच्या लोकांवरती लिखाण केलं पाहिजे, ह्या आरक्षणाला, ह्या हक्क आणि अधिकाराला आम्ही संविधानामध्ये बंदिस्त केलं पाहिजे. परंतु त्यांना इथून कुठूनच लढू दिलं नाही. एव्हाना त्याच्या अगोदरचा अनुभव सुद्धा बाबासाहेबांचा चांगला नव्हता. मग ते पश्चिम बंगालमधून लढले, ज्या ठिकाणी बोरीसाल, फरीदपूर आणि आणखीन दुसरे 2 जिल्हे जे आहेत, ते एकूण 4 जिल्हे जे आहेत, त्या 4 जिल्ह्याच्या ठिकाणून बाबासाहेब निवडून आले. प्रेत जाळणारे लोक, मुस्लिम लोक आणि नमोशूद्र जातीचे लोकांनी बाबासाहेबाला निवडून दिलं. नियम असा होता, ज्या ठिकाणी हिंदू बहुल भाग असेल तो भाग भारताचा असेल आणि जो मुस्लिम बहुल असेल तो पाकिस्तानचा असेल. ज्या पश्चिम बंगाल मधल्या मतदारसंघातून बाबासाहेब निवडून आले, तो मतदारसंघ हिंदू बहुल असताना सुद्धा काँग्रेसनं कटकारस्थान करून तो भूभाग पाकिस्तानमध्ये दिला. आणि बाबासाहेबाला सांगितलंय, बाबासाहेब तुम्ही संविधान सभेवर निवडून आले, लय जोर होता ना तुम्हाला संविधान लिहिण्याचा, आता पाकिस्तानच्या संविधान सभेत चला तुम्ही, कारण तिकडे मेंबर आलात तुम्ही निवडून. त्याच्यानंतर कराचीमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी घोषणा केली, भीमगर्जना केली. इंग्रज सरकारला ठोठावून सांगितलं, तुम्ही लोक जर आम्हाला विचारात न घेता जर हस्तांतरण करणार असाल, संविधानाचं लिखाण करणार असाल, त्या संविधानाला आम्ही कदापि मान्यता देणार नाहीत. ही डरकाळी फोडल्यानंतर ब्रिटिशांचं धाबदान आणलं. ब्रिटिशांनी प्रेशर निर्माण केल्यामुळं काँग्रेसला नाईलाजानं बाबासाहेबाला संविधान सभेवर निवडून घेण्यासाठी बॅरिस्टर जयकरांचा राजीनामा दिला. नंतर संविधान सभेवर बाबासाहेब गेलेत. मी हा मुद्दा ह्याच्यासाठी सांगत आहे, हे जे आरक्षण आहे असंच हवेमध्ये मिळालेलं नाही बांधवांनो. सगळ्यात महत्वाचं 1932च्या दरम्यान डेलझिल हिब्बेस्टॉन नावाचा जो सनदी अधिकारी होता, त्यानं क्रायटेरिया मागितला, बाबासाहेब कोणत्या लोकांना शेड्यूल कास्ट मध्ये टाकलं पाहिजे. मातंगांनी ह्याचा विचार केला पाहिजे की आम्ही शेड्यूल कास्टच्या लायकीचे आहोत का नाही, आम्ही आरक्षणाच्या लायकीचे आहोत का नाही, हे आम्ही विचार केला पाहिजे. डेलझिल हिब्बेस्टॉननं पहिलं कलम टाकलं, जे लोक ब्राह्मणांच्या देवी देवतांना आपली देवी देवता मानत नाहीत ते लोक शेड्यूल कास्ट मध्ये असले पाहिजे. तुम्ही मानत नाहीत ना ब्राह्मणाच्या देवी देवतांना, बरोबर? नंबर 1. नंबर 2, जे लोक ब्राह्मणी देवी देवतांची पूजा करत नाहीत ते लोक शेड्यूल कास्ट मध्ये असले पाहिजे. जे लोक ब्राह्मणांना गुरु मानत नाहीत ते लोक शेड्यूल कास्ट मध्ये असले पाहिजे. जे लोक गोमांस भक्षण करतात ते लोक शेड्यूल कास्ट मध्ये असले पाहिजे. ज्या लोकांचा स्पर्श या ठिकाणच्या वरिष्ठ लोकांना जमत नाही, सवर्णाला जमत नाही, ते लोक अनटचेबल असतील, अस्पृश्य असतील. जे लोक ब्राह्मणाला गुरु मानत नाहीत, ब्राह्मणांच्या देवाला मानत नाहीत, ब्राह्मणांचं खानपान करत नाहीत, ब्राह्मणाकडून कुठलाही क्रियाक्रम करून घेत नाहीत, ते लोक शेड्यूल कास्ट मध्ये असले पाहिजे. आता तुम्ही तुमच्या छातीवर हात ठेवला पाहिजे आणि इमानदारीने सांगितलं पाहिजे, बाबासाहेबांनी जो क्रायटेरिया ठरवून दिला, डेलझिल हिब्बेस्टॉननं जो क्रायटेरिया ठरवून दिला आमच्या हक्क आणि अधिकारासाठी, स्वातंत्र्य अस्तित्वासाठी, काय आम्ही त्याचे लायक आहोत का? 80% 90% समाज आजही ब्राह्मणांच्या गुलामीमध्ये आहे आणि म्हणून आमची लायकी असल्यामुळं आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही. बांधवांनो, आम्हाला संधी उपलब्ध करून देण्याचं काम बाबासाहेबांनी आरक्षणाच्या माध्यमातून दिलेलं आहे. लायकी असून पण उपयोग नाही, संधी पण महत्वाची आहे. तुमचं पोरग लय जोरात पळतं,
सश्याच्या माग पळतं, कुत्र्याच्या माग पळतं, हरणाच्या माग पळतं, घोरपडीच्या माग पळतं, पण त्याला ऑलिम्पिकची धावपटू होण्याची संधी दिली नाही. त्याला पोलीस भरतीमध्ये उतरवलंच नाही. तो पोलीस होणार का? तो क्रीडापटू होणार का? बिलकुल नाही. आमच्यामध्ये क्वालिटी होती, पण आमच्या शिक्का गुन्हेगारांचा मारला होता. तो गुन्हेगाराचा सिक्का पुसण्याचं काम सुद्धा बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि काही लोक असे म्हणत आहेत की आता आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे. 2 ते 3 मिनिटात कन्क्लूड करतो, आलो शेवटला. आता हे आलं कुठून मी सांगतो तुम्हाला. बाबासाहेबांनी सांगितलंय सिक्का संघटित व्हा, संघर्ष करा. सिक्का संघटित व्हा, संघर्ष करा. त्याच्यातली खास गोष्ट मातंगांना सांगतो. खास गोष्ट ही गोष्ट त्यांनी महाराजांना नाही सांगितली. ही गोष्ट त्यांनी महाराजांना नाही सांगितली. मातांग समाजामध्ये जाऊन जी परिषद घेतली, सभा घेतली, त्या मातांग समाजातल्या लोकांना सांगितली. जिथं सगळे खचाखच भरलेले होते तिथं सांगितलंय सिक्का संघटित व्हा, संघर्ष करा. ह्यांनी नाही ऐकलं. ते बाजूला जे होते पलीकडचे मारवाड्यातले त्यांनी ऐकलं. मग ते शिकले, संघटित झाले, संघर्ष पण करायला लागले. बरोबर आहे युवराज पवार सर? दुसऱ्या सत्ताला बोलतील सर, याच्यावर प्रकाश टाकतील. नंबर 1चा मुद्दा. दुसरा मुद्दा बाबासाहेबांनी सांगितलंय गावक्या सोडा. गावक्या सोडल्या, गावक्या सोडल्या, वतन सोडली. गावक्या सोडल्यानंतर पुराश्रमीचे महाराजचे बुद्धिस्ट लोक शहराकडे निघून गेले. स्थलांतर स्वीकारलं त्यांनी. बाबासाहेबांनी लागोपाठ दुसरा संदेश दिला, खेडे सोडा, शहराकडे चला. आमचे लोक म्हणले आता महाराणी सोडली गावकी, आता तिकडं गावकीचे काम करायचा खूप मोठा स्कोप आहे त्याच्यामध्ये. आपल्याला आता खूप मोठी संधी आहे आणि ती संधी हेरली. संधी हेरली आणि संधीचं सोनं केलं. मग शेण काढायला लागले, मग हलग्या वाजवायला लागले, बँड वाजवायला लागले. आनंद आनंद तिकडं तिकडं. पत्रावर हिरव्या मिरच्या वाळलेल्या, लाल झाल्याशिवाय समोरचा पण माणूस देत नाही, त्या मिरच्या खाल्ल्यात आम्ही. 12 मिसळीचं तेल ते खाल्लंय आम्ही. पोळ्याच्या दिवशी उरलेला स्वयंपाक ते खाल्लं आम्ही. शेतातलं जे गोंडर असतं ते खाल्लं आम्ही. बैलानं ज्वारीचे कणस खाल्ल्यामुळं बैलाला जे हगवण लागते त्याच्यातलं ते धुवून सुद्धा आम्ही खाल्लंय. आम्ही संधीचं सोनं केलंय. आणि मग तिथं फरक पडला. ज्यांनी परिवर्तन स्वीकारलं ते गेले, कामगार झाले, गिरणी कामगार झाले. परिवर्तन स्वीकारलं, शहरात गेले, गाव कुसाच्या बाहेर गेले, अस्पृश्यतांच्यापासून दूर गेली. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये गेले, कामगार वर्ग निर्माण झाला. या कामगारांची मुलं 1970च्या दशकामध्ये पहिली पिढी त्यांची शिकून सवरून मोठी झाली, नोकऱ्याला लागली. मागायचे हातपाय बांधले होते का सर? माझ्या माहिती सुद्धा हातपाय बांधले नव्हते. पण आम्ही लोक स्थलांतर विरोधी आहोत, ही गोष्ट आम्ही मान्य करा. पेठ वडगाव मधल्या एखाद्या मांगाच्या पोराला जर जॉब मिळाला कोल्हापूरला, त्याची आई म्हणते कोल्हापूरला लांब होतंय, पेठ वडगाव मध्ये बघ ना. एखाद्या पोराला पुण्यात जॉब मिळाला ते म्हणते पुण्याला लांब होतंय, कोल्हापूरमध्ये बघ ना. एखाद्या पोराला मुंबईला मिळाला ते म्हणते मुंबईला लांब होते, एखाद्याला म्हणजे हैदराबादला लांब होते. जो महाराष्ट्रात बघा ना. तुमच्या मातांग समाजातल्या प्रशांत रणदिवे नावाच्या पोरगा, अक्कलकोट नावाचा आमचा मित्र आहे, त्यानं ह्या स्थलांतर विरोधी धोरणाला तडा दिला. बाबासाहेब स्वीकारले आणि लंडनला टेक ऑफ घेतलं. लंडनहून त्यानं मातांग परिषदेच्या पोस्ट ह्या शेअर केलेल्या बांधवांना. ज्यानं बाबासाहेब स्वीकारलं तो सुटापुटा कोटामध्ये आला. ज्यांनी लाताडला त्याच्या मुरळ्या झाल्या, वाग्या झाल्या, पोत्राचा झाले. काय स्वीकारायचं काय नाकारायचं हे तुमच्या आणि आमच्या हातामध्ये बांधवांनो. आणि ह्या गोष्टीचा विसर आम्हाला पडता कामा नये. शाहूनगरीतल्या, करवीर संस्थानातल्या, कोल्हापूर संस्थानातल्या माणसांनी लक्षात घेतलं पाहिजे. लौजीचा वसा आणि वारसा पुढे चालवत असताना बगाटे सरांनी सांगितल्याप्रमाणे गणपतराव लोखंडे, आदमाने आणि चांदणे
ह्या 3 लोकांनी 1919 मध्ये एक दिवा आणला, द लंडन डुप्लेक्स नावाचा, 12 इंच उंच, 1973 म्हणजे जवळपास 2 किलो वजनाचा, 2 वातीचा, 2 बटनाचा, एक वात कमी करण्यासाठी जास्त करण्यासाठी, आणि ह्या वातीच्या माध्यमातून नाईट स्कूल नावाची संकल्पना अस्तित्वात आली, रात्रशाळा नावाची संकल्पना निर्माण झाली. ते लवजीच्या साथीदाराने निर्माण केलेली बांधवांनो. आणि हे गणपतराव लोखंडे जे आहेत हे नंतर मूळचे अहमदनगर मांडवण गण मधले, परंतु कामानिमित्त त्यांचं कुटुंब नानापेठ या ठिकाणी स्थलांतरित झालं आणि त्यांनी अनेक मुलाचे सत्यशोधक पद्धतीने लग्न लावले. आणि ज्या वेळेला त्यांना ताम्रपट देऊन सत्कार करण्यात आला, त्या सत्काराला उत्तर देताना गणपतराव लोखंडे लवजी साळवेचे मित्र काय म्हणतात बघा. ते म्हणतात, लवजीची खटपट समाजातील 18 पगड जातीतील मुला मुलींना शिकवण्याची होती. तिथं जर जातीनं प्रेरित झालेला माणूस असला असता तर म्हणला असता, लवजी साळवे मांगाची औलाद आहे, मांगाच्या लेकरांना लवजी साळवेनं अमुक केलं तमुक केलं. तसं नाही. 18 आगड आणि 12 पगड जातीतील सर्व बहुजन समाजातील लोकांना शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेण्याचं काम लवजी साळवेनं केलं. आणि त्या लवजी साळवेच्या खूप सारे सत्यशोधक पद्धतीनं जे लग्न लावले, तो वारसा आम्ही पुढे चालवला पाहिजे. आणि जो दिवा घेतला होता 2 किलोचा, द लंडन डुप्लेक्स नावाचा, त्याची किंमत त्या काळामध्ये होती 38 रुपये. त्या काळातले 38 म्हणजे आजचे किती, सोपं करून सांगतो. आज सोनं किती रुपये किलो तोळा आहे, एक अंदाजे 1 लाख धरा. त्या काळामध्ये ज्या वेळेला 38 रुपयाचा दिवा आणला, त्यावेळेला सोनं हे 12 रुपये तोळा होतं. 12×36 म्हणजे 3 लाख, म्हणजे 3.5 लाख रुपये आजच्या काळातले त्या लोकांनी रात्रशाळा सुरू करण्यासाठी खर्च केले. आणि ते देणग्या दिलेले लोक होत्या, देणगी पत्र, या देणगी पत्रावरती लिहिलं, लवजीच्या मार्गाने चालावे. आम्ही कुठं चाललो? आमच्या तर हातामध्ये वज्रमुठीमध्ये आमची वज्रमुठ आहे, आमचं हिंदुत्व आहे. आमची म्हणजे मांग म्हणजे कॉलर टाईट आहे. सोनेला आमच्या लेकराचे हातपाय मोडले जातात, डोळे काढले जातात, भुतेगावला जिवंत जाळलं जातं, तरी पण आम्ही म्हणालो मांग म्हणजे कॉलर टाईट. परंतु हे कुठेतरी बदललं पाहिजे, आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. बुद्धिस्टांनी जे स्वीकारलं ते आम्ही स्वीकारलं नाही, आम्ही मागासले राहिलो. त्यातून जो गॅप निर्माण झाला, त्या गॅप मधून अबकड आरक्षणाची मागणी निर्माण झाली. अबकड आरक्षणाचा निर्णय 1 ऑगस्ट 2025 मध्ये सुप्रीम कोर्टनं दिला आणि त्यांनी सांगितलं ह्याच्यामध्ये अबकड झालं पाहिजे. बेला त्रिवेदीने सांगितलंय हा जो वर्ग आहे, हा वर्ग होमोजिनियस असल्यामुळे ह्याच्यामध्ये अबकड होऊ शकत नाही. अबकड करण्याचं सर्वप्रथम काम कुणी केलं असेल? RSSचे फुल टायमर, त्यांचं जे नाव आहे अजित केसराळीकर यांनी अबकड आरक्षणाची मागणी उचलून धरली आणि अबकड आरक्षण आमच्या डोक्यामध्ये घातलं. अबकड आरक्षणवाल्याचं असं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या हक्काचं मिळालं नाही, परंतु आमचं असं म्हणणं आहे आरक्षण आहे म्हणून पात्रता नसली तरी पण आरक्षण काय तुमच्या अंगात घुसणार नाही, घरात घुसणार नाही. आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल, शिक्षण आणि गुणवत्ता ह्या 2 गोष्टी पाहिजेत. एज्युकेशन आणि मेरिट ह्या 2 गोष्टी पाहिजेत. म्हणून आमच्यातलं शिक्षण आमची गंगा आम्ही वाहिली पाहिजे, मेरिटचा डंका आम्ही पेटवला पाहिजे. त्या आधारे आम्ही आरक्षणाचे हकदार होऊ शकतो. स्वातंत्र्य तुकड्यामध्ये अबकड केल्यामुळं कुठल्या प्रकारचं साध्य होणार नाही. 1990च्या दशकामध्ये जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणामुळं ऑलरेडी MSCBचं खाजगीकरण होत आहे, एसटी महामंडळाचं खाजगीकरण होत आहे, विमान सेवेचं खाजगीकरण होत आहे, रेल्वे सेवेचं खाजगीकरण होत आहे, प्राध्यापकाचं खाजगीकरण होत आहे, तलाठ्याच्या जागा कंत्राट पद्धतीने भरल्या जातात. म्हणजे आमचं आरक्षण संपण्याच्या मार्गावर आहे. जे संपण्याच्या मार्गावर आहे
ते लोक आम्हाला देतील ह्याची गॅरंटी नाही. खास गोष्ट सांगतो, लय भरवसा आहे शेड्यूल कास्टच्या, खास करून मागाच्या लोकांना सरकारवरती. त्यांच्यासाठी सांगावं लागतंय वेगळं केल्यावर काय होतंय. चलत चलत 1 मिनिट फक्त. तुमची वेगळी मागणी होती, अण्णाभाऊ साठे महामंडळ आम्हाला वेगळं करा. अण्णाभाऊ साठे महामंडळ मातंगासाठी वेगळं दिलं, एकत्र होता त्यावेळेला निधी मातंगाला येत होता. वेगळं केलं सर, फक्त अण्णाभाऊ साठे महामंडळ 15 वर्ष बंद होतं. किती? 15 वर्ष. त्याच्यानंतर बार्टीमध्ये फेलोशिप सरसकट होती एमपीएल PhD ला. आमचे म्हणले आम्हाला वेगळं पाहिजे. ठीक आहे, आरटी तयार झाली. आरटी तयार झाली की एका आठवड्यानं पत्रकार परिषद घेऊन अजित पवार अर्थमंत्र्यानं सांगितलं आता आम्हाला फेलोशिप सरसकट देता येणार नाही. गुरगुरला का नाही? आता तुम्ही आंदोलन करणार का? सरसकट द्या म्हणून. बौद्धिस्ट लोक जोपर्यंत सोबत होते तोपर्यंत आमची अशी वज्रमट होती, आम्ही एकत्र होते. आता त्या लोकांनी आरटी साठी का म्हणून लढावं? म्हणजे आरटी आता फक्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठीच आहे, दुसरं काही कामच नाही. म्हणजे बार्टीत होतो तो शेप होतो, आता आरटी केलंय, आता तळम ताशात तुमचं. आता तिसरी गोष्ट, अबकडा आरक्षण जर उद्याच्याला जर झालं तर कोणत्या गटाला किती देणार ह्याची आकडेवारी नाही, लोकसंख्येचा पत्ता नाही, कोण माग असलेलं कोण पुढे आलेलं ह्याची कुठली आकडेवारी नाही. आणि ते म्हणतात क्रिमिलेअर लावा. क्रिमिलेअर लावा म्हणजे काय करा, ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्याला संधी द्यायची नाही, ज्याचं उत्पन्न कमी आहे त्याला संधी द्यायची. गरीबाला आरक्षण द्या, श्रीमंताला नको. ऐकायला सोपं होतं. शरद सर आणि आम्ही 2 जण भाऊ आहेत. माझा मुलगा, त्यांचा मुलगा, ते प्राध्यापक आहेत, त्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे. क्रिमिलेअर मातंगांना उद्याच्याला लावलं अबकडं झालं तर काय होतंय ते सांगायला. त्यांचा मुलगा शाळेत जाईन, कॉलेजला जाईन, फीस भरण्यासाठी जाईन, त्यावेळेला ते म्हणतील 8 लाख रुपये भरा. मग गेल्यानंतर मध्ये अरे कास्ट सर्टिफिकेट दाखवा, उत्पन्न सर्टिफिकेट. अरे शरद गायकवाडचा मुलगा का तू? अरे तुझ्या वडिलाचं उत्पन्न तर 8 लाखाच्या वर आहे, तुझं ऍडमिशन होणार नाही. तुझा नंबर लागला पण तुझं ऍडमिशन होऊ शकणार नाही. तू 8 लाख रुपये भरायला तयार आहे, ते मध्ये 10 भरतो. नाही नाही नाही, तुझं होतच नाही. माझा मुलगा मेडिकल कॉलेजला जाईन आणि मेडिकल कॉलेजला गेल्यानंतर त्या ठिकाणी म्हणाल किंवा माझं ऍडमिशन करा, ते ठीक आहे चालेल. अरे वा वा वा, विकास पात्रीकरचा का? DRD खाली बिलो पॉवर्टी लाईन मधला का? या इकडं असं. हा 8 लाख रुपये भरा. ते म्हणे ना बाबा विकास पात्रीकर सर कार्यकर्ते, त्यांच्याकडे एवढा पैसा नाही सर, 8 लाख रुपये, त्यांचं उत्पन्नच नाही. अरे अरे अरे, तसं आहे का? 8 लाख रुपये भरल्याशिवाय तुम्हाला ऍडमिशन नाही ना देऊ शकत ना. म्हणजे ज्याला दातात त्याला चेने द्यायचे नाही, आणि ज्याला दात नाही त्याला म्हणायचे चेने खा ना जरासे. क्रिमिलेअरची पाचर बसवलेली आहे. ते जे लोक कर्मचारी म्हणतात एका पिढीमध्ये आरक्षण बंद झालं पाहिजे, मातंगाच्या एका कर्मचाऱ्याने मला इथे लिखित द्यायचं माझ्या मुलाला मी आरक्षणाचा लाभ घेतलाय, माझ्या भावाने घेतलाय, आता माझ्या मुलाला देण्याची गरज नाही, माझ्या मुलीला देण्याची गरज नाही. बॉन्ड पेपरवरती एका कर्मचाऱ्याने द्यायचं. हा मुद्दा मी महाराष्ट्रामध्ये अजेंडावरती घेतो. स्वतःचं आत्मपरीक्षण करा, बायकोयामध्ये येऊ नका. सत्य काय आणि असत्य काय हे बघा, आणि ह्या गोष्टीचा विसर पडता कामा नये. लवजी साळवेनं चालवलेली चळवळ सत्यशोधक चळवळती, ह्या सत्यशोधक चळवळीच्या प्रभावातून शाहू महाराजांची जडणघडण झाली, आणि शाहू महाराजांच्या जडण सत्यशोधक चळवळीमुळेच आज राजारामपुरीच्या बाजूला मांगांना जागा मिळालेली आहे, चांदणे वाड्यासाठी जागा मिळालेली आहे. ह्याचा विसर आम्हाला आणि तुम्हाला पडता कामा नये. मिंचे गावातल्या लोकांना ह्या गोष्टीचा विसर पडता कामा नये की शाहू महाराजांचं घाडगे नावाचं आडनाव सत्यशोधक चळवळीच्या प्रभावातून शाहू महाराजांनी त्यांना दिलेलं आहे. आम्हाला मान आणि सन्मान सत्यशोधक चळवळीमुळे मिळालेला आहे. म्हणून लवजी साळवे, आम्ही सत्यशोधक लवजी साळवे स्वीकारले पाहिजे, सत्यशोधक महात्मा फुले स्वीकारले पाहिजे, सत्यशोधक शाहू महाराज स्वीकारले पाहिजे. आणि आपण स्वीकाराल, आणि येणाऱ्या कालखंडामध्ये लवजी क्रांती मोर्चाचं संघटन या ठिकाणी भरपूर वाढवाल ही आशा आणि अपेक्षा बाळगतो. आणि आमचं नेस्तनाबूत होत जाणारं शिक्षण, आरक्षण आणि घटना टिकून ठेवण्यासाठी तुम्ही सगळेजण साथ सहयोग कराल ही आशा आणि अपेक्षा बाळगतो. वेळेची मर्यादा ओळखून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय मन्यवासी, जय भीम.